नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रातील मतदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नेमके काय आहे हे नवीन वेळापत्रक पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 17 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गृहभेटी आणि पुनरीक्षणाच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने भारत निवडणूक आयोगाकडे मुदतवाढीची विनंती केली होती आणि त्यानुसार आयोगाने सुधारित वेळापत्रक मंजूर केले. आता वेळापत्रक सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या गृहभेटी आता 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू राहतील. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केला जाईल. 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करता येतील. या दावे आणि हरकतींवर सुनावणी करून 15 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेतले जातील आणि अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासोबतच सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या सुधारित कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे तसेच सर्व राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आलेत. मतदारांनी आपल्या नावाची खात्री करून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक ती कारवाई करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. ही होती मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या सुधारित कार्यक्रमाबाबतची महत्त्वाची बातमी. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.